आपण बघणार आहोत सेकंड स्टँडर्डचा कम्प्युटरचा फर्स्ट लेसन. तर या फर्स्ट लेसनचं म्हणजे फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे नो युअर कम्प्युटर, म्हणजे तुमचा संगणक जाणून घ्या. तर आपण हा लेसन समजून घेऊया. लर्निंग आउटकम्स. द स्टुडंट विल बी एबल टू नो अबाउट computer vs human, advantages of computer, types of computers, uses of computers, disadvantages of computer. A computer is very useful machine. It is used almost everywhere such as in schools, homes, shops, office, banks and hospitals. It has become an important part of our lives. A computer has some wonderful features that make it different from humans. Let us know about such features one by one. म्हणजेच संगणक हे एक अतिशय उपयुक्त यंत्र आहे. संगणकाचा वापर शाळा, घरे, दुकाने, कार्यालय, बँका आणि रुग्णालय अशा जवळजवळ सर्व ठिकाणी केला जातो. संगणक आपल्या जीवनाचा एक काय आहे महत्त्वाचा भाग बनला आहे. संगणकात काही विशेष गुण आहेत जे त्याला माणसापेक्षा वेगळे बनवतात. चला आता आपण हे गुण एक एक करून जाणून घेऊया. लेट अस नो अबाउट सच फ्युचर्स वन बाय वन. कम्प्युटर vs ह्युमन म्हणजे संगणक व माणूस. स्टोरेज म्हणजे साठवण किंवा क्षमता. कम्प्युटर vs ह्युमन. स्टोरेज साठवण किंवा क्षमता. स्टोरेज अ लार्ज अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड नेव्हर फॉरगेट्स इट. म्हणजे संगणक खूप मोठ्या प्रमाणात माहिती साठवून ठेवतो आणि ती कधीही तो विसरत नाही. मे फॉरगेट the information store in their mind. Time works very fast, needs more time to do any work. म्हणजे माणूस आपल्या मनात साठवलेली माहिती कधी कधी विसरू शकतो, पण कम्प्युटर विसरू शकत नाही. वर्क व्हेरी फास्ट. संगणक अतिशय वेगाने काम करतो. नीड्स मोर टाइम टू डू एनी वर्क. माणसाला कोणतेही काम करण्यासाठी जास्त वेळ लागतो. ॲक्युरसी. या पेजमध्ये संगणक आणि माणूस यांच्यातील फरक दाखवत आहे. संगणक चुका करत नाही, थकत नाही, पण त्याला भावना नसतात आणि तो स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. माणूस चुका करू शकतो, थकतो आणि तो स्वतः निर्णय घेतो. त्याला भावना असतात, माणसाला भावना असतात. ॲक्युरसी. डज नॉट मेक एनी मिस्टेक, कॅन मेक मिस्टेक. म्हणजे काय तर कोणतीही चूक करत नाही. डज नॉट मेक एनी मिस्टेक, कोणतीही चूक करत नाही. कॅन मेक मिस्टेक, चुका करू शकतो. नेक्स्ट. वर्क प्रोसेस. काम करण्याची पद्धत. डज नॉट गेट टायर्ड अँड कॅन वर्क फॉर लॉंग आवर्स. थकत नाही आणि अनेक तास सतत काम करू शकतो. नीड्स रेस्ट आफ्टर वर्किंग फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. थोडा वेळ काम केल्यानंतर विश्रांतीची गरज असते. नेक्स्ट. डिसिजन. निर्णय. कॅन नॉट टेक डिसिजन. स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. कॅन टेक देअर ओन डिसिजन. स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. नेक्स्ट. फिलिंग्स. डज नॉट हॅव एनी फिलिंग्स. त्याला कोणत्याही भावना नसतात. हॅज फिलिंग्स. त्याला भावना असतात. यूज ऑफ कम्प्युटर. यू मस्ट हॅव सीन
Computers at many places. They are used almost everywhere for doing different things. तुम्ही अनेक ठिकाणी संगणक पाहिले असतील. वेगवेगळी कामे करण्यासाठी संगणक जवळजवळ सर्व ठिकाणी वापरले जाते. होम्स आणि स्कूल्स. होम्स म्हणजे घरात. वॉचिंग टी व्ही, लिसनिंग टू सॉंग्स, प्लेईंग गेम्स, डुईंग होमवर्क म्हणजे टी व्ही पाहणे, गाणी ऐकणे, खेळ खेळणे. डुईंग होमवर्क म्हणजे गृहपाठ करणे. स्कूल्स. कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवणे. टीचिंग अँड लर्निंग. शिकवणे आणि शिकणे. प्रिपेरिंग टाईम टेबल अँड रिपोर्ट कार्ड्स म्हणजे वेळापत्रक आणि प्रगतीपत्रक तयार करणे. डुईंग प्रॅक्टिकल वर्क इन द लॅब प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक काम करणे. नेक्स्ट, शॉप्स अँड मॉल्स. कीपिंग रेकॉर्ड्स नोंदी ठेवणे. प्रिपेरिंग अँड प्रिंटिंग बिल्स बिले तयार करणे आणि छापणे. कीपिंग प्राईज लिस्ट वस्तूच्या किमतीची यादी ठेवणे. बँक्स म्हणजे बँकेत. शॉप्स अँड मॉल्स म्हणजे दुकाने आणि मॉलमध्ये. बँक्स. कीपिंग द डिटेल्स ऑफ बँक ऑफ अकाउंट्स. डिटेल्स ऑफ बँक अकाउंट्स म्हणजे बँक अकाउंट्समध्ये कीपिंग द डिटेल्स ऑफ बँक अकाउंट्स बँक खात्याची माहिती ठेवणे. डिपॉझिटिंग मनी पैसे जमा करणे. विथड्रॉईंग मनी पैसे काढणे. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संगणकाचा उपयोग घरात, शाळेत, दुकानात आणि बँकेत अनेक प्रकारची कामे जलद, सोपी आणि अचूकपणे करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट पेज. हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय. कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ पेशंट्स म्हणजे रुग्णांच्या नोंदी ठेवणे. पेशंट्स. कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ पेशंट्स रुग्णांच्या नोंदी ठेवणे. प्रिपेरिंग मेडिकल रिपोर्ट्स म्हणजे वैद्यकीय अहवाल. एक्सरे ETC. प्रिपेरिंग मेडिकल रिपोर्ट्स एक्सरे ETC वैद्यकीय अहवाल, एक्सरे इत्यादी तयार करणे. हेल्पिंग डॉक्टर्स लर्न मोर अबाउट डिसेस अँड देअर काउजेस जे डॉक्टरांना रोग आणि त्यांच्या कारणांबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत करणे. नेक्स्ट, डिझायनिंग क्लोथ्स, कार्स, मशीन्स, बिल्डिंग्स ETC. डिझायनिंग म्हणजे रचना. डिझायनिंग अँड प्रिंटिंग बुक्स म्हणजे फर्स्ट डिझायनिंग क्लोथ्स, कार्स, मशीन्स, बिल्डिंग ETC. कपडे, गाड्या, यंत्रे, इमारती इत्यादींची रचना. नेक्स्ट, डिझायनिंग अँड प्रिंटिंग बुक्स, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स ETC म्हणजे पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींची रचना व छपाई करणे. मेकिंग कार्टून्स अँड ॲनिमेटेड मूवीज कार्टून अँड ॲनिमेटेड चित्रपट तयार करणे. नेक्स्ट, रेल्वे स्टेशन अँड एअरपोर्ट रेल्वे स्थानके आणि विमानतळे. डिस्प्लेइंग द टाइम ऑफ अराइवल अँड डिपॅर्चर ऑफ ट्रेन्स अँड फ्लाइट्स म्हणजे रेल्वे आणि विमानांच्या आगमन व प्रस्थानाच्या वेळा दाखवणे. बुकिंग अँड कॅन्सलिंग ऑफ तिकिटांचे बुकिंग व रद्द करणे. कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ पॅसेंजर प्रवाशांच्या नोंदी ठेवणे. नेक्स्ट, डिफेन्स अँड स्पेस रिसर्च संरक्षण आणि अवकाश संशोधन. फाइंडिंग इन्फॉर्मेशन अबाउट स्पेस म्हणजे अवकाशविषयी माहिती
शोधणे. सेंडिंग रॉकेट्स इन टू स्पेस म्हणजे रॉकेट अवकाशात पाठवणे. हेल्पिंग द मिलिटरी टू मेक सिक्युरिटी वेपॉन्स म्हणजे सैन्याला सुरक्षित शस्त्रे तयार करण्यास मदत करणे. लर्निंग न्यू स्किल्स म्हणजे काय? नवीन कौशल्ये शिकणे. क्रिएटिंग अ रोबोट तयार करणे. ड्रायव्हिंग अ कार और फ्लाइंग अ ड्रोन कार चालवणे किंवा ड्रोन उडवणे. लर्निंग डिफरंट स्किल्स लाईक लँग्वेजेस, कुकिंग अँड मच मोर भाषा, स्वयंपाक आणि इतर अनेक कौशल्य शिकणे. ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचे फायदे. स्पीड. अ कॉम्प्युटर हॅज डिफरंट characteristics that make it powerful. Some of these are as follows. First, speed. It works very fast without getting tired. म्हणजे संगणक खूप वेगाने काम करतो आणि थकत नाही. सेकंड, स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे काय? साठवण क्षमता. संगणक मोठ्या प्रमाणात माहिती साठवू शकतो. इट कॅन स्टोअर a large amount of information. Next, multitasking. It can do many tasks at the same time. संगणक एका वेळी अनेक कामे करू शकतो. टीचिंग अँड लर्निंग. इट इज अ टीचिंग अँड लर्निंग टूल. यू कॅन यूज इट टू स्टडी डिफरंट सब्जेक्ट. संगणक हा शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी उपयुक्त आहे. त्याद्वारे विविध विषयांचा अभ्यास करता येतो. एंटरटेनमेंट. अ कम्प्युटर इज अ गुड सोर्स ऑफ एंटरटेनमेंट. संगणक हे मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे गणना. इट कॅन सॉल्व कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स विदाउट मेकिंग एनी मिस्टेक्स. संगणक कोणतीही चूक न करता कठीण गणिते सोडवू शकतो. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ अ कम्प्युटर. अ कम्प्युटर इज अ व्हेरी युजफुल मशीन बट इट हॅज सम डिसॲडव्हान्टेजेस टू. सम ऑफ देम आर ॲज फॉलोज म्हणजे संगणकाचे तोटे. डिसिजन. अ कम्प्युटर कॅन नॉट टेक डिसिजन. संगणक स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. हेल्थ. वर्किंग फॉर अ लॉंग टाईम ऑन अ कम्प्युटर मेनी अफेक्ट युअर आयसाईट अँड फिजिकल ग्रोथ. संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळे आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. नेक्स्ट, सायबर क्राईम. द यूज ऑफ द इंटरनेट मेनी ऑल्सो इनकेस द नंबर ऑफ क्राईम्स लाईक स्टेलिंग डाटा, मनी, etc. म्हणजे इंटरनेटमुळे माहिती किंवा पैसे चोरीसारखे सायबर गुन्हे वाढू शकतात. सेल्फ केअर. स्वतःची काळजी. A computer cannot take care of itself. It is dependent on humans for its care. म्हणजे संगणक स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, त्यासाठी माणसावर अवलंबून असतो. व्हेरियस अटॅक्स. युअर कम्प्युटर सिस्टम कॅन कम अंडर अटॅक ऑफ व्हेरियस इट मे नॉट फंक्शन प्रॉपरली. म्हणजे व्हेरियस अटॅक्स म्हणजे व्हायरसचा हल्ला. संगणकावर व्हायरसचा हल्ला झाल्यास तो नीट काम करू शकत नाही. इम्पॅक्ट ऑन एंटरटेनमेंट. अ कम्प्युटर म्हणजे पर्यावरणावर परिणाम. अ कम्प्युटर डिपेंड्स ऑन इलेक्ट्रिसिटी टू जनरेट
electricity, a lot of fuel is burned and that causes pollution. काय संगणक विजेवर चालतो. वीज निर्मितीसाठी इंधन जाळले जाते, त्यामुळे प्रदूषण वाढते. टाइप्स ऑफ कम्प्युटर्स. कम्प्युटर्स कम इन मेनी शॉप्स अँड साइज. संगणकाचे प्रकार. धिस इज अ डेस्कटॉप कम्प्युटर. हा डेस्कटॉप संगणक आहे. अ डेस्कटॉप कम्प्युटर इज लार्ज इन साइज. तो आकाराने मोठा आहे. इट इज केप्ट ऑन अ डेस्क ऑर टेबल. तो टेबल किंवा डेस्कवर ठेवला जातो. इट वर्क्स ऑन इलेक्ट्रिसिटी. तो विजेवर चालतो. नेक्स्ट, लॅपटॉप कम्प्युटर. म्हणजे हा डेस्कटॉप कम्प्युटर, हा लॅपटॉप कम्प्युटर. दिस इज अ लॅपटॉप. हा लॅपटॉप आहे. इट इज स्मॉल इन साइज. इट कॅन बी इझिली केप्ट ऑन युअर लॅप. तो आकाराने लहान असतो. तो मांडीवर ठेवून वापरता येतो. अ लॅपटॉप कॅन बी कॅरीड अराउंड इझिली. लॅपटॉप सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. नेक्स्ट, टॅबलेट. हा टॅबलेट. अ टॅबलेट इज स्मॉलर दॅन अ लॅपटॉप. टॅबलेट हा लॅपटॉपपेक्षा पण काय असतो, लहान. यू कॅन डू ऑल द थिंग्स ऑन इट दॅट यू डू ऑन अ मोबाईल फोन. मोबाईल फोनवर करता येणारी जवळजवळ सर्व कामे टॅबलेटवरही करता येतात. हा काय आहे, टॅबलेट. नेक्स्ट, हा काय आहे, स्मार्टफोन. दिस इज अ स्मार्टफोन. इट लेट्स यू मेक कॉल्स, सेंड मेसेज अँड स्टोर फोन्स नंबर्स. हा स्मार्टफोन आहे. याच्या मदतीने फोन करता येतो किंवा संदेश किंवा मेसेज पाठवता येतात आणि फोन नंबर साठवता येतात. इट कॅन बी यूज टू शेअर पिक्चर्स अँड व्हिडिओज. यावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येतात. यू कॅन ऑल्सो यूज इट इज टू रीड ईमेल्स अँड सर्च फॉर इन्फॉर्मेशन ऑन द इंटरनेट. याच्या मदतीने फोन करता येतात, संदेश किंवा मेसेज पाठवता येतात आणि फोन नंबरही साठवता येतात. यावर फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करता येतो. याचा वापर मेल, ईमेल वाचवण्यासाठी आणि इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी पण करता येतो. It is possible to type letters on a computer without using a keyboard. Yes, a touch screen can be used for this nowadays. Laptops, tablets, and smartphones come with touch screens. Ask your parents to show you the touch screen of an ATM the next time you go out with them. Know your computer. तर हा लेसन आपण इथं समजून घेतला आणि रीडिंग पण केला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.